आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की श्रीनिवास यांनी आता जयंतच्या जोरात कानाखाली वाजवून दिलेली असते, कारण ना त्यांना आता वाटेत भेटलेल्या या जयंतचा राग येत असतो. या जयंतने काही कमी कारनामे केलेले आहेत असं काही त्यांना वाटत नसतं. तेव्हाच ना तिथे आता काही माणसंसुद्धा आलेली असतात आणि ती श्रीनिवास यांच्या बाजूने असतात आणि ती लोक आता मात्र जयंतला बोलत असतात की तू काय तुझ्या सासऱ्याला त्रास देतोय का? आत्ता आम्ही कंप्लेंट करतो, नाहीतर इथेच तुला मारतो असं बोलून आता त्याला मारायला सुद्धा लागतात. श्रीनिवास रागाने तिथून निघून जातात. ते दुसरीकडे विश्व आता जयंतच्या घराबाहेर गेलेला असतो. जयंतच्या रूमचं लॉक ओपन करत असतो. जानूने त्याला पासवर्ड्स लिहून दिलेले असतात. तेच पासवर्ड्स तो आता टाकून ओपन करायचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्या आता ओपन होत नसतं. मग आता मनामध्ये विचार येतो की काय असेल. मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण एकदा जी ॲनिव्हर्सरीची डेट आहे ती टाकून बघूया. तेव्हा ना मग आता लगेच ना दार उघडलं जातं. जसं आता दार उघडलं जातं ना तसं मग आता तो इकडे तिकडे शोधाशोध करतो आणि मग त्याचं आता ठरतं की चला आपण आहे ना पहिल्यांदा इथे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये आपण फाईल शोधूया. जिकडे तिकडे तो आता फाईल शोधत असतो. फाईल शोधत असताना इकडे जयंतला ना आता नोटिफिकेशन्स केलेले असतात की त्याच्या रूमचा दार कोणीतरी ओपन केलेला आहे, म्हणजे रॉंग पासवर्डचा त्याला आता एक मेसेज गेलेला असतो. आणि हे सगळं बघून तो विचार करतो की घरात कोण घुसलं आहे का, म्हणून तो लगेच कॅमेरा ऑन करतो. कॅमेरा ऑन केल्यावर त्याला बेडरूममध्ये असलेला विश्वा सापडतो. मग आता नक्कीच ना फाईल शोधायला गेला असणार आहे आणि जानूनेच ह्याला पाठवलं असणार आहे. काय करायचं आहे ना ते करा, पण काही झालं तरी तुला फाईल भेटणार नाही आहे. खरंच ते विश्वाला फाईल भेटत नसते, पण तेवढ्यातच ना इकडे जयंत ज्या कॅमेऱ्यातून पाहत असतो ना तो कॅमेरा जो आहे तो अचानकपणे ब्लँक होतो, काही दिसत नाही. मग आता तो घाबरतो की काय झालं असेल, पण इकडे आता विश्वाला कपाटामध्ये जानूची साडी त्यासोबत जयंतने ठेवलेला तो फोटो दिसतो. मग विश्वा विचार करतो की काही झालं ना तर जानूच्या आठवणी आता या घरात बिलकुलही राहायला नको. म्हणूनच मग आता जानूची साडी, जानूचा फोटो, तो सगळं काही आता बॅगेमध्ये भरतो. तेच आता तिथे जानूचा मोठा फोटोसुद्धा भिंतीला लावलेला असतो. तर तेव्हा तो विचार करतो हा फोटोसुद्धा मी उद्ध्वस्त करणार आहे, कारण मला ना आता नको आहे ह्या फोटोची सुद्धा जागा इथे, कारण ह्या फोटोमध्ये ह्या दोघांचाही आनंद त्याला काही बघवत नसतो आणि त्याला अजूनही असंच वाटत असतं ना जानू त्याला भेटेल तर तसं काही होणार नाही असाही विचार ना आता करू लागतो. तोच इकडे दुसरीकडे सिद्धूला आता सगळ्या गोष्टी आठवतात मंदिरामध्ये घडलेल्या. मग तो आता आपल्या बाळाला स्वीकारायला तयार होतो. त्याला स्वतःचीच आता लाज वाटू लागते, कारण त्या दोघांच्याही प्रेमाचं प्रतीक हे त्यांचं बाळ असतं आणि आज तेच बाळ त्याने लांब ठेवलेलं असतं. तो आता नर्सला जाऊन बोलतो की मला माझ्या बाळाला भेटायचं आहे. मग काय ती नर्स म्हणत असते की काय नाही तुम्हाला मी दाखवते, आणि असं बोलून ती आता बाळाला दाखवू लागते. मग आता बाळ हातात घेतल्यानंतर तो खूप जास्त असा खुश होतो आणि तो आता म्हणू लागतो की मला फायनली तुला भेटायचं होतं आणि आज तू चक्क मला भेटला आहेस असंही आता म्हटलं जातं. मग आता ते बाळ हातात घेतल्यानंतर त्याला ना एकदमच छान वाटत असतं. मग तेव्हा जेव्हा एकदम त्याला छान वाटतं ना तेव्हा मात्र तो एकटक त्या बाळाकडे बघत असतो. दुसरीकडे आता भावनासुद्धा हळूहळू का होईना शुद्धीवर येत असते. भावना जशी शुद्धीवर येते ना तसं आता भावना शुद्धीवर आलेली आहे ते तर आता नर्सने सुद्धा पाहिलेलं असतं. जेव्हा ती नर्स पाहते ना भावना शुद्धीवर आले आहे तसं ती आता आरडाओरडा करू लागते, डॉक्टरांना बोलवून घेते. मग आता इथे माझं खूप जास्त चुकलं आहे बाळ, मी तुला हातामध्ये घ्यायला हवं होतं, माझ्याकडनं खूप जास्त चुका झाल्यात असं बोलून तो आता बाळासोबत खेळत असतो. बाळासोबत खेळत असतानाच ना दुसरीकडे आता इकडे पाहायला मिळत असतं की डॉक्टरांना भावनासुद्धा म्हणत असते की मला ना भेटायचं आहे सिद्धिराज यांना. मग सिद्धिराज म्हणजेच आपला सिद्धू तिथे येतो. तेव्हा तो आता बाळाला दाखवू लागतो आणि बाळाला जसं तो आता दाखवतो ना तसं मात्र भावनासुद्धा खुश होते आणि भावना आता सिद्धूला म्हणत असते की तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका. तो बोलत असतो की मी तुझीच तर वाट बघत होतो, तुला सोडून कशाला मी कुठे जाईन असं बोलून तो आता तिच्याजवळ बसलेला असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जेव्हा विश्वा ती फ्रेम काढत असतो ना भिंतीची तेवढ्यातच तिथे आता जयंत आलेला असतो. जयंतला बघून विश्वा लगेच आता तिकडे जाऊन लपतो. विश्वा जसा तिथे जाऊन लपतो ना
तसं आता जयंतही ठरवतो की मी आता ह्याला सहजासहजी असं सोडणार नाही आहे, ह्याला मी इथे अडकवणार असाही विचार ना आता तो करू लागतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जयंत जो आहे तो आता जानूच्या फोटोसमोर उभं राहून बोलत असतो. जानूच्या फोटोसमोर उभं राहून जेव्हा तो आता बोलतो ना तेव्हा तो म्हणत असतो की जानू, तुला काय वाटलं मी तुला असंच सोडून देईल का? तर नाही, तू माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहेस आणि तुला मी असंच सोडणार नाही आहे. तू आता तुझ्या घरातल्यांना मी त्रास दिल्याशिवाय मीही आता शांत बसणार नाही असाही विचार जयंतने केलेला असतो. आणि इकडे विश्वा जो आहे तो आता विचार करतो की मी बाहेर कसा सटकू, पण त्याने ना आता तिथे हळूच बेडच्या मागे लपायचं ठरवलेलं असतं. तोच आता जानूबद्दल खूप काही बोलत असतो. मग आता जानूबद्दल तो इतकं वाईट सॅट बोलतो ना, त्याचा खूप जास्त राग आलेला असतो विश्वाला. मग विश्वा उठून उभा राहतो आणि तो जयंतला म्हणत असतो. तर जयंत म्हणतो की पकडला ना चोर. असं म्हटल्याबरोबर आता विश्वाला पडलेलं हे स्वप्न होतं. विश्वा लगेचच जागा होतो आणि मग तो विचार करतो की नको आपण हे सगळं काही हेच करायला नको. आणि मग आता तो इकडे तिकडे बघत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावना आता शुद्धीवर आलेली आहे. त्यामुळे आता सगळ्यांनाच बरं वाटत असतं की चला भावना फायनली शुद्धीवर आली आणि त्यामुळे सगळीजणं खुश असतात. सगळीजणं आता भावनाकडे बघत असतात. भावनाला सुद्धा म्हणत असतात की फायनली तुला आम्ही शुद्धीवर कधी येतेस ना याचीच वाट बघत होतो. आणि मग काय, इकडे आता भावनाचं बाळ जे आहे ते हातामध्ये घेऊन वगैरे सगळीजणं खेळत असतात. रेणुकाला सुद्धा बरं वाटत असतं. रेणुकाही म्हणत असते मीही या सगळ्याची वाट बघत होते, कधी एकदा मी माझ्या नातीला हातामध्ये घेते, आज मला खूप बरं वाटतंय असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावना आता जेव्हा बाळाला बघते आणि सिद्धूने खास बाळाला घेतलेलं आहे हे बघूनच ना तिला बरं वाटतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे जयंतने जी फाईल ठेवलेली असते ना ती फाईल नेमकी भेटते विश्वाला. विश्वा आता ती फाईल घेऊन तिकडनं जात असतो. तेच आता पासवर्ड टाकून ओपन करायला बघतो ना तर पासवर्ड टाकूनही काही झालं तरीसुद्धा आता उघडतच नसतं. मग आता तो विचार करतो की काय करायचं, हे का बरं उघडत नाही आहे. मग आता तो इथे तिथे बघतो. मग तेव्हाच ना त्याच्या लक्षात येतं की आपण पासवर्ड जरा उलटा टाकून बघूया. मग तेव्हा ते ओपन होतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की वीणा आता जानूला येऊन सांगते की आईने ना खरं तर ना नवस केला होता की भावना शुद्धीवर यायला हवी. भावना जर शुद्धीवर आल्या ना तर आई 101 प्रदक्षिणा घालणार होत्या, पण आता तर आईंना बरंच नाही आहे. मग आता कसं होईल. मग जानू म्हणत असते की तू काळजी करू नकोस, त्या 101 प्रदक्षिणा ज्या आहेत ना त्या मी घालते. विश्वा आता निघत असतो पण त्याला काही बाहेर पाडायला आता जयंत देत नसतो. जयंत त्याच्या हातात ना आता ते खेचून घेतो. जयंतने जसं आता त्याच्या हातात ना ते पेपर वगैरे खेचून घेतलेले असतात ना तसे तो आता ते पेपर जाळून टाकतो. तेच वीणासुद्धा देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की सगळं काही नीट होऊ दे. तिलासुद्धा काळजी वाटत असते ना शेवटी, म्हणूनच ती आता देवाकडे हात जोडून तशी विनवणी करत असते. आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तिथे आता हरीश आलेला असतो आणि हरीश म्हणत असतो की काय झालं आहे बहिणी, सगळं काही ठीक तर आहे ना. तर ती म्हणत असते की हो सगळं ठीक आहे. हो मला ना आता आपल्याला तयारी करायची आहे सगळ्याची, म्हणजे कुठेही काही झालं ना तरीसुद्धा आपण आता पटकन तयारी करायला हवी. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आजीने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने आता आजीला पूर्ण तयारी करत असते. आजीला आता नैवेद्याची तयारी करायची असते आणि त्याचमुळे तिने आता सिंचनाला सुद्धा कामाला लावलेलं असतं. तेच आता जाऊन जेव्हा हरीश बघतो तेव्हा हरीश मजा घेतो. हरीश म्हणतो बापरे, आज चक्क सिंचना आजीच्या हाताखाली काहीतरी काम करताना दिसते असं बोलून तो आता मजा घेतो. इकडे आता जयंतने जे पेपर असतात ना घराचे ते आता जाळायला घेतलेले असतात. जसे तो आता पेपर जाळायला सुरुवात करतो ना तसं मात्र आता विश्वासुद्धा तितक्याच हुशारीने आतमध्ये जातो आणि आतमधून तो जानूचा आणि त्याचा फोटो घेऊन येतो आणि तो सुद्धा त्या आगीत जाळून टाकतो. जसं आता त्याने तो सुद्धा फोटो जाळून टाकलेला असतो ना तेव्हा मात्र जयंत खूप जास्त घाबरतो. जयंत आता पॅनिक होऊ लागतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली रे तो फोटो जाळायची, पण आता तोपर्यंत तो फोटो पूर्णपणे जळून गेलेला असतो. इकडे आता जयंतला राग येत असतो. जयंत विचार करतो की हातात ना माझ्या सगळंच काही निसटलं, पण
पण त्याच्या हातात आता काही सुद्धा राहिलेलं नसतं. त्याचा आता राग होत असतो. तेच आता श्रीनिवास म्हणत असतात की आपण आता घरी लवकर घेऊन जायला हवं ना बाळाला. तर डॉक्टरही म्हणतात की हो, तुम्ही बाळाला घेऊन जाऊ शकता, काही काळजी करू नका, असं देखील आता सांगितलेलं असतं. तेच आता सिद्धूने बाळाला हातात घेतलेलं असतं. डॉक्टरही म्हणतात की आपण त्यांना डिस्चार्ज देऊया, कारण आता त्या ओके आहेत, हेही आता सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सिद्धू ही बाळाकडे भावनाला घेऊन जातो. दुसरीकडे आता जयंत म्हणत असतो की मी ना काही झालं तरी माझ्यापासून लांब माझ्या बायकोला म्हणजे जानूला करणार नाही आहे. जानू, तू फक्त माझी आहेस आणि फक्त तू माझीच राहशील आणि तुला मिळवण्यासाठी ना मी काही करेन, असंही तो म्हणत असतो.